आपली सगळ्यांशी तोंड ओळख व्हावी म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स मी ठेवली आहे. जिल्हा माहिती अधिकारी पहिले प्रास्ताविक करा तुम्ही. सगळ्यांचे स्वागत आहे. मॅडमची पहिली पत्रकार परिषद आहे आणि शिव साहेबांची पहिली आणि ॲडिशनल कलेक्टर नवीन त्यांची वर्षा ठाकरे मॅडम वर्षा ठाकूर उगे मॅडम त्यांचं शिक्षण BA डिफेन्स स्टडीजमध्ये झाले. नाशिकच्या भोसले मिलिटरी स्कूलमधून त्यांनी डिफेन्समधून BA केलेलं आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी LLB केलेलं आहे आणि डिप्लोमा इन सायबर लॉ आहे त्यांचं. त्या भूषणा हो गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील या पहिल्या उपजिल्हाधिकारी आहेत, पहिल्या महिला उपजिल्हाधिकारी, आणि त्या लातूर जिल्ह्यातल्याही पहिल्या महिला जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी सिल्लोडला SDO म्हणजे उपजिल्हा अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. RDC जालना आहेत, म्हाडाला औरंगाबादला त्या मुख्याधिकारी होत्या, विभागीय आयुक्त कार्यालयात त्या उपायुक्त होत्या, नांदेड येथे ते त्या CO होत्या. पुन्हा नंतर नांदेडमध्ये शिव असताना त्यांनी विशेषतः महिला सक्षमीकरणामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. दुर्बल घटक आणि ग्रामीण आरोग्याच्या बाबतीतही त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. मॅडमचे छंद म्हणाल तर लेखन त्या बऱ्यापैकी आपल्या क्षेत्राशी मिळतं आहे. वाचन आणि लेखन खूप मोठं आहे. ट्रेकिंग, निसर्ग पर्यटन त्यांचं आवडतं आहे आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या ऐतिहासिक स्थळांच्या माहिती पुस्तकाचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे मराठीमधून. नांदेड जिल्ह्यातील पर्यटनाच्या ह्याच्यावर त्यांनी बरंच माहिती संकलित केली आहे मराठीमध्ये. अशा मॅडमचं आपल्या जिल्ह्यामध्ये स्वागत आहे. मॅडम, लातूर जिल्हा ही पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. लातूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर 800 ते 900 मिलीमीटर पाऊस पडतो वर्षाला. पण पूर्ण बागायती कमी आहे, पण बऱ्यापैकी सोयाबीनचा जिल्हा आहे. सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात इथं पिकतं आणि अलाइड उत्पन्न पण त्याचे प्रक्रिया उद्योग पण लातूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सोयाबीन उत्पादन जिल्हा आहे. त्याच्यामुळे प्रक्रिया उद्योगाला खूप मोठा चान्स आहे इथं. मॅडम, दुसरं पर्यटनाच्या दृष्टीने इथे 2 किल्ले आहेत महत्त्वाचे. उदगीरचा किल्ला, जिथं 1761ला निजाम आणि पेशव्यांमध्ये युद्ध झालं होते. पानिपतची लढाई इथून सुरू झाली होती. औसा किल्ला आहे, इथं निसर्गाचे पर्यटन खूप चांगले आहेत. हत्ती बेट आहे जे आता ब वर्गमध्ये आहे आपल्या पर्यटनाच्या, आणि वडवळ जानवळचं एक बेट आहे त्याला संजीवनी बेट म्हणतात आणि वनौषधीसाठी मध्य भारतामध्ये खूप प्रसिद्ध असं बेट आहे ते. आणि मॅडम, हे मुळातच खूप ऐतिहासिक नगरी आहे. लट्टलूर, तुम्ही आता नंदीग्रामवरून लट्टलूरला आलात. प्राचीन काळातलं नाव लट्टलूर आहे. राष्ट्रकूटाचे दंतीदुर्गांची ही नगरी आहे. या नगरीमध्ये आणि पर्यटनाला खूप चान्स आहेत. तुमच्या आवडीचं क्षेत्र आहे आणि इथल्या बऱ्याचशा जणांचं, सगळ्या पत्रकारांचं ते आवडीचं क्षेत्र आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मॅडमला विनंती करतो की त्यांनी पुढे करा. आणि आजचे जे दुसरे CO साहेब आलेत नसून, अनमोल सागर म्हणून आहेत, भूगोल विषयात पदवीधर आहेत. औरंगाबादला संभाजीनगरला ते प्रोफेशनरी होते. देवरी गोंदिया जिल्ह्यातला जे तालुका आहे तिथे SDM होते आणि आता लातूरचं CO म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. मी मॅडमला विनंती करतो की पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधन. नमस्कार. आपल्या सगळ्यांचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या सगळ्यांकडे बघितलं जातं आणि आपली भूमिका प्रशासनासाठी मला खूप महत्त्वाची आहे. लातूर जिल्ह्याची एक स्वतंत्र ओळख आहे आणि या ऐतिहासिक शहराच्या पार्श्वभूमीवर मला या ठिकाणची जिल्हाधिकारी म्हणून जी संधी शासनाने दिली आहे त्याबद्दल मला खरंच खूप आनंद पण होतोय आणि मी शासनाची आभारी आहे. खरं तर बुद्धिवंतांची ही जागा आहे आणि यामध्ये लातूरकडे जेव्हा आपण बघतो की आता सांगितलं की राष्ट्रकूटापर्यंत आपला इतिहास जातो आणि जर लातूराचं बघितलं लातूरकर म्हणून तर आपण शैक्षणिक हब, एक एज्युकेशन हब आहे. ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आपलं खूप मोठं योगदान आहे. लातूर म्हटलं तर नेहमी म्हणजे ॲग्रिकल्चर बेस्ड सगळ्या ॲक्टिव्हिटीज पुढे येतात
दाल मिलच्या ॲक्टिव्हिटीज पुढे येतात. हे सगळे स्ट्रेंथ पॉईंट्स आहेत, आपली स्ट्रेंथ सगळ्या आहेत. पण जर थोडंसं बघितलं तर माझ्या लहानपणापासून मला जर लातूर आठवलं तर रेल्वेच्या डब्यातून येणारं पाणी हे सुद्धा म्हणजे विसरता येत नाही. तर म्हणून जेव्हा जिल्हाधिकारी पदावर या ठिकाणी मी बसली आहे तेव्हा जे वीक पॉईंट्स म्हटले तर जलव्यवस्थापनाचा सुयोग्य वापर आणि जलव्यवस्थापनाकडे आपल्याला कसं लक्ष देता येईल आणि महिला सक्षमीकरण म्हणून माझा एक आवडीचा कल आणि महिला जिल्हाधिकारी म्हणून बसल्यावर एक आपोआपच येणाऱ्या जबाबदारी त्यातून एक थोडंसं त्या ठिकाणी म्हणजे मला त्या ठिकाणी काम करायला आवडेल. तर आता अनेक आव्हानं पण आहेत आणि लातूर सारख्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद पण आहे. मी पहिल्यांदा सांगितलं की लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आणि आपली भूमिका ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला अत्यंत आनंद आहे की माझ्यासोबत या प्रवासात अनमोल जागर हे सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी, आम्ही दोघांनी एकदमच आमचा हा प्रवास या लातूरमध्ये सुरू होत आहे आणि प्रोबेशनर पण नमन माझ्यासोबत आहेत. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आता अनेक आव्हानं आपल्यासमोर आहे, अनेक चांगली काम करण्याचा कल आहे. आपल्या बातम्या कशा असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्या बाबतीत मला कधीच कुठल्याच बाबतीत हे नसणार, कारण तुमच्या निगेटिव्ह बातम्या यासुद्धा आमच्यासाठी प्रशासन सुधारण्यासाठी किंवा प्रशासनातल्या ज्या गोष्टी आम्हाला अंजन घालण्यासाठी आवश्यक आहेत मी त्याच सकारात्मक दृष्टीने घेईल. पण आपल्याकडनं माझी एकच अपेक्षा राहील की जेव्हा अशा बातम्या असतील तेव्हा मला फक्त त्या आमच्या प्रशासनातले जे व्यक्ती असतील त्यावर त्यांची भूमिका काय आहे ही आपल्याकडनं जर विचारली तर मी आपले आभारी राहीन. आणि ज्या सकारात्मक गोष्टी असतील किंवा आमच्या प्रशासनाकडनं ज्या गोष्टी होत असतील त्या मीडियावरनं पण हे करेल की आपल्या बातम्या पोहोचवण्याचं, शेवटच्या वस्तीवाडी तांड्यापर्यंत पोहोचवण्याचं माझ्या मागच्या काही वर्षांचा अनुभव आहे की मीडियाचा खूप मोठा रोल आहे आणि चांगलं काम पोहोचवण्याची जबाबदारी किंवा मी म्हणेल आपल्या प्रशासनाचा जो आमचा आरसा आहे तो मुळात तुम्ही तो पोहोचवण्याची आमची एक कामगिरी जबाबदारी आपल्यामार्फत आम्ही पार पाडत असतो. त्यामुळे आपली भूमिका, आपलं सहकार्य हे खूप मोलाचं आहे आणि त्या दृष्टीनेच माझं सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने सहकार्य राहील. आता काही आगामी काळामध्ये अगदीच नुकताच चार्ज घेतला असल्यामुळे काही ज्या गोष्टी मला लक्षात आल्या त्यामध्ये आमच्या आझादी का अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती संग्राम. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की म्हणजे आता मी जे घेतलंय की जनार्दन वाघमारेंचं नाव आहे, मी त्यांची भेट घेणारच आहे. तर या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये अनेक मुक्तीसंग्रामाचे आपल्याकडे इव्हेंट्स आहेत जे आपण यावर्षी कलेक्ट करत आहोत. 17 सप्टेंबर नुकतंच येत आहेत. लातूरमध्ये सुद्धा अनेक कार्यक्रमांचं नियोजन आपल्या त्या ठिकाणी झालेलं आहे आणि या ऐतिहासिक शहरामध्ये आपण सगळेजण त्याचे शिलेदार होणार आहोत, आपण साक्षीदार होणार आहोत. म्हणून या वर्षामध्ये आम्हाला जितकं चांगल्या रीतीने हे जे हुतात्मा स्मारक असतील किंवा या ज्या घटना झाल्या असतील त्या सगळ्या जागेंवर कशा चांगल्या रीतीने कॉन्ट्रीब्युशन करता येईल आणि कशा हा निधीचा वापर त्या ठिकाणी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. त्याचप्रमाणे डिझास्टर आपल्याला माहिती आहे, खरं तर लातूरमध्ये जळकोटमध्ये सुद्धा अतिवृष्टी काही ठिकाणी झालेली आहे. आपत्कालीन जो सेल आहे आमचा अजून आम्ही त्या ठिकाणी तो सक्षम करणार आहोत आणि एक व्हॉट्सॲप सेल सुद्धा आम्ही आता लवकरच करणार आहोत ग्रीव्हियन्ससाठी, की लोकांच्या ज्या तक्रारी असतील त्या व्हॉट्सॲपवर करून एक स्पेशल मेसेंजर आम्ही त्या ठिकाणी नेमणार आहोत की ज्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्यानंतर सकारात्मक आणि लवकरात लवकर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो हा आमचा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे जे गणेशाचं आगमन लवकरच होणार आहे तर या सगळ्या याच्यावर आमच्याकडनं भूमिका राहील की मराठवाडा मुक्ती संग्राम आणि आझादी का अमृत महोत्सव याचेच देखावे आपल्याकडून जाऊन आपल्या जिल्ह्याला बक्षीस कसं मिळेल यामध्ये आणि आपल्या जिल्ह्याची एक आगळं भूमिका किंवा एक वेगळे सेट्स कसे राहतील त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. काही इकडे HODs आहेत. सगळ्यात प्रथम मी CO साहेबांना रिक्वेस्ट करेल की त्यांची जे मराठवाडा मुक्ती संग्राम आणि आझादी का अमृत महोत्सवमध्ये खूप इनिशिएटिव्ज आम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडनं आलेत, पण त्यांनी सुद्धा आता एक जाहीर आवाहन वगैरे केले तर त्या निमित्ताने काय कार्यक्रम घेतील ते आपल्यासमोर सांगते. सर्वांना नमस्कार. मी अनमोल सागर, CO जिल्हा परिषद लातूर. सर्वांना माहीत आहे की आता आझादी का अमृत महोत्सवच्या क्लोजिंग सेरेमनी जवळ आहे. त्या अनुषंगाने आम्ही एक टाइम टेबल आणि एक वेळपत्र आम्ही तयार केलेलं आहे आणि 27 जुलैला मी एक मीटिंग पण घेतलेली होती आणि सर्व BDO आणि HOD यांना प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहे की टाईमलाईन पद्धतीने सर्व काम करायचं आहे. आणि बरेच आपल्याकडे 5 थीम आहे ते मी थोडक्यात फक्त हेडिंग सांगणार. एक आपला मेमोरियल किंवा शिल्पकला बेसिकली मेमोरियल तयार करणे,
आणि दुसरं एक पंचप्राण प्लेज जे आम्ही म्हणतो ते आम्ही 15 ऑगस्टला घेणे, आणि वसुधा वंदन तिथे आम्ही 75 सॅपलिंग्स प्रत्येक ग्रामपंचायतला आम्ही प्लांट करणार आहे. तिथे आम्ही अमृत वाटिका ते पण तयार करणार. आमच्या बी बेसिकली माझ्या लेवलवर असा इनिशिएटिव्ह राहणार की एक आदर्श अमृत वाटिका मी तयार करणार. जिल्हा तालुका आणि ब्लॉक कोणता राहील हे मी नंतर सांगणार, कारण की आम्ही आयडेंटिफाय करणार ते कोणते ठिकाण आहे. वीरों का वंदन आणि फ्लॅग होस्टिंग जे आहे ते 15 ऑगस्टला जे काही आपले स्वतंत्र सैनिक आहे किंवा इंडिपेंडन्स स्ट्रगलमध्ये जे शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबचा आम्ही बेसिकली सन्मान करणार 15 ऑगस्टला. बाकीच्या एक माझ्या लेवलवर एक बेसिकली एक मी इनिशिएटिव्ह घेणार आहे की जसे तुम्हाला माहित आहे सर्वांना की 30 ऑगस्ट पर्यंत एक कर्तव्य पथावर कलशमध्ये माती घेऊन लोकांना एक वॉक करणार आहे कर्तव्य पथवर. सेम पद्धतीने आम्ही तालुका जिल्हा हेडक्वार्टरमध्ये म्हणजे लातूर शहरामध्ये पण आम्ही सेम पद्धतीने एक वॉक करणार. ते सेम कॉपी होईल आणि ते खूप चांगलं प्रक्रिया बेसिकली इव्हेंट होऊ शकते, आणि आम्ही एक लातूरच्या एक वेगळी युनिकनेस पण मिळणार या मोहीममध्ये. बाकी जे टाइम टेबल्स वगैरे आहे ते प्रशासकीय मला मी ऑलरेडी दिलेलं आहे, आणि मी कलेक्टर मॅडम यांच्या सोबत एक जाहीर आवाहन पण करणार, आणि तुमच्या माध्यमातून हे सर्व सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसभाचे लोक त्यांना मी आवाहन करणार की ते जे मोहीममध्ये मॅक्सिमम पार्टिसिपेशन त्यांच्या होईल अशी मी बेसिकली एक्सपेक्ट करतो. ते असं मॅडमचे साईन आणि माझे साईन करून मी जे जाहीर आवाहन पब्लिश करणार न्यूजपेपरमध्ये. बाकीच्या आझादी का अमृत महोत्सव बद्दल एवढं माझी म्हणजे बेसिकली एक प्रिपरेशन आहे. ऑलरेडी प्रिपरेशन प्रगतीवर आहे आणि टाइम बेसिकली जे काही डेडलाईन आहे त्या अनुषंगाने काम होईल. आणि जळकोटमधले पण यामधले जे डिझास्टर येतात त्यांच्याकडनं सुद्धा आमची कंट्रोल रूम पूर्ण एस्टॅब्लिश झाली आहे. आमचे सगळे घराचे पडझडीचे पंचनामे, शेतीचे पंचनामे त्याचप्रमाणे पूर्ण करून आमचं अनुदान वाटपाची प्रक्रिया सुद्धा आम्ही लागेच तात्काळ सुरू केलेली आहे. आणि म्हणजे याच्यातल्या जे जनावरं मयत झालेत त्याला सुद्धा आम्ही अनुदान तात्काळ त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर आझादी का अमृत महोत्सवच्या दृष्टीने अजून 1-2 काही तुम्हाला सांगायचं असेल, नुसतं हायलाइटेड काही असेल तर ते तुम्ही ॲडिशन करा. आणि भारत निवडणूक आयोगाचा कार्यक्रम सुद्धा जाहीर झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, मतदार नोंदणी, जास्तीत जास्त नोंदणी, आणि त्यातल्या त्यात महिलांचं प्रमाण पुन्हा नोंदणीचं त्या ठिकाणी मला काल कमी जाणवलं आहे. तर त्यासाठी सुद्धा आम्ही आता विशेष प्रोग्राम घेतला आहेत, कारण वोटर म्हणून त्यासुद्धा तेवढ्याच अधिकारवाणीने आल्या पाहिजेत. 7-12मध्ये सुद्धा नाव नोंदणीसाठी त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तो पण कार्यक्रम 8मध्ये 7-12मध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने, कुटुंब प्रमुखांच्या सहकार्याने, घरकुलामध्ये जॉईंट नाव घेण्याचं हे सुद्धा, कारण जोपर्यंत मालकी हक्कामध्ये किंवा आर्थिक नियोजनामध्ये त्यांचा सहभाग होणार नाही तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम होता येणार नाही असं मला वाटतं. पॉलिसी मेकिंगमध्ये या गोष्टी सुद्धा आम्ही आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही त्या पुढे नेणार आहोत. भारत निवडणूक आयोगाचा कार्यक्रमाच्या दृष्टीने मी आपल्याकडनं एक मला थोडंसं सहकार्य लागेल की जेवढे BLO आम्ही नेमणूक केलेले आहेत त्यांनी त्यांच्या जागेवर लगेच त्या ठिकाणी नियुक्त व्हावं आणि रुजू व्हावं, अन्यथा त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू. तर हे तुम्ही जर सांगितलं तुमच्या ह्याच्यातनं तर आम्ही हा इशारा जिल्हाधिकाऱ्याने दिला आहे, हे जर नम्रपणे सांगितलं तर आमची प्रोसेस ही फास्ट होण्यासाठी मदत मिळेल. आमच्या निवडणूक आयोगातल्या डेप्टी कलेक्टर यासुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम करतात. त्यांनी प्रोसेस सुरू केली. 1-2 मिनिटात त्यांनी थोडंसं विशद करावी प्रक्रिया. भारत निवडणूक आयोगाचा कार्यक्रम विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 हा जाहीर झालेला आहे. याच्यापूर्वी आपण 3 तारखेला प्रेस नोटमध्ये डिटेल याच्याबद्दल सांगितलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाची स्टेप यावर्षी भारत निवडणूक आयोगाने आयडेंटिफाय जी केलेली आहे ती BLO यांची घरोघरी भेटी, म्हणजे घरोघरी जाऊन BLO हे मतदार पडताळणी करणार आहेत. तर हा कार्यक्रम जो आहे तो 21 जुलै ते 21 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. आणि त्यामध्ये मतदान केंद्राची पडताळणी आणि तिथं बेसिक सुविधा मतदान केंद्रावर आहेत की नाहीत याचीही पडताळणी होऊन आपले जे मतदान केंद्र आज आहे 2084 तर त्यामध्ये सुद्धा वाढ होऊन काही मतदार जास्त जिथे असतील ते आपण पुनर्रचना करून त्यांची परत पडताळणी करून त्याचा अहवाल भारत निवडणूक आयोगाला पाठवणार आहे. आणि त्यानंतर आपली 17 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर
आपला जो महत्वाचा संक्षिप्त पुनरीक्षणचा कार्यक्रम, जिथून आपले दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी जो आहे तो 30 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे आणि हे निकाली काढून 25 डिसेंबर पर्यंत त्याच्यावर निर्णय घेणे आणि हे निर्णय घेतल्यानंतर 1/1/2024 या अर्हता दिनांकावर आपली मतदार यादी जी आहे ती 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. याच अनुषंगाने माझं मॅडमच्या वतीने आणि सगळ्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे की जे घरोघरी BLO व्हिजिट करण्यासाठी येत आहेत, आपण त्यांना आय कार्ड पण दिलेले आहेत, तर त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावं असं नागरिकांना आव्हान जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो, जे आगामी लोकसभा निवडणुका होतील तर त्याच्या अनुषंगाने आपली FLC म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग याची सुद्धा मशीनची पूर्वतयारी 3-4 तारखेपासून चालू झालेली आहे आणि ही जी पूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपली ही सोमवारी संपणार आहे, म्हणजे जवळपास 31 जुलैला ही प्रक्रिया आपली संपणार आहे. जवळपास 12,431 मशीन ज्या आहेत त्या आम्हाला प्राप्त झाल्या आहेत विविध ठिकाणातून. त्या पूर्ण मशीनची आम्ही प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण झालेली आहे. थँक्यू. हे आयोगाच्या सूचनेनुसार आपल्याकडे आपण 2-3च ॲक्टिव्हिटीज मेन घेणार आहेत. महिलांचं प्रमाण वाढवताना आमच्या लक्षात आलं की माहेर सासर हा इश्यू आहे, कारण माहेरी ज्या महिलांचं नाव असेल ते माझ्या लक्षात आलं काल की रिव्ह्यू घेताना की सासरी आल्यानंतर ते नाव डिलीट होत नाही, तर आपल्याकडनं आवाहन करायचं की माहेरचे नावं आता डिलीट करून ज्या ठिकाणी असतील त्यांनी त्या ठिकाणी केलं तर मतदानाचा अधिकार त्यांना बजावता येईल आणि लातूरकरांचं प्रमाण वाढेल. तर ही भूमिका आमची आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट, दिव्यांगाचं प्रमाण सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू आम्ही आणि फॉर्म फिल करण्याची ती पण प्रोसेस आम्ही करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे 18 वर्ष जे नवीन आहेत वोटर्स, ते कॉलेजमध्ये वगैरे जे आहेत ते सगळे उत्साही असतात, त्यांना पहिला मतदानाचा खूप उत्साह असतो, तर त्यांना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून आम्ही एक नवीन पंधरवडा ज्याच्यामध्ये नवीन मतदारांच्यासाठी फॉर्म कॉलेजमध्ये आणि त्यांची नोंदणी ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम आपण करणार आहोत. त्या निवडणुकीचं पूर्ण वातावरण आणि प्रिपेअर्डनेस आम्ही सज्ज आहोत आणि आम्ही ते कार्यक्रम आता तयारी सुरू केलेली आहे. तर मला वाटतं की मराठवाडा मुक्ती संग्राम सगळ्यात झालंय, तर परिचय मला पण आवडेल करून घ्यायला कशा पद्धतीने माझ्यात आपण. हाँ, जवाहर नवोदय विद्यालयाचे एक मिनिट में आप बता दो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मला जेवढं माहिती मी सांगते की नवीन शैक्षणिक धोरण गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे. 3ऱ्या वर्षातही त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं काम करतायत आणि त्यांची कुठली वाटिका ना आपली बालवाटिका ही कॉन्सेप्ट सुरू झालेली आहे. त्याबद्दल 1-2 मिनिटात तुम्ही सांगावं आणि त्यानंतर आपण सगळ्यांचा परिचय करून घेऊ. सभी को सुप्रभात. मैं शरद कुमार कैवट केंद्रीय विद्यालय आरिची पुणे की तरफ से केंद्रीय विद्यालय संगठन को रिप्रेजेंट कर रहा हूँ यहाँ पे. ये प्रेस वार्ता केंद्रीय विद्यालय संगठन और जवाहर नवोदय विद्यालय समिति के तरफ से आयोजित है. नई शिक्षा नीति 2020 के 3 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में ये आयोजित है. इसमें बाल वाटिका, हमारे यहाँ 1250 केंद्रीय विद्यालय है देश भर में, उसमें 500 केंद्रीय विद्यालयों में अभी बाल वाटिका 1, 2 और 3 चालू किया गया है. बाल वाटिका 1 में 3+ के बच्चों का एडमिशन होगा, बाल वाटिका 2 में 4+ के बच्चों का एडमिशन होगा और बाल वाटिका 3 में 5+ के बच्चों का एडमिशन होगा. और बाल वाटिका से डायरेक्ट क्लास 1 में बच्चों का एडमिशन ऑटोमेटिक हो जाएगा, क्योंकि बाल वाटिका में जो एडमिशन प्रोसेस होगा वो क्लास 1 में जैसा होता है उसी के हिसाब से होगा. दूसरी चीज हम इसमें आए तो कौशल विकास केंद्र का भी प्रोत्साहन किया जा रहा है. तो कक्षा 6 से लेकर 8 तक कारपेंट्री, इलेक्ट्रिशियन, पोट्री आदि वोकेशनल जो सब्जेक्ट हैं, और कक्षा 8 में आर्टिफिशियल इंटेलिजेंस भी शुरू किया गया है. साथ ही साथ एक विद्यांजलि पोर्टल जिसमें सभी केंद्रीय विद्यालय बोर्डेड हैं, उसमें कोई भी इंडिविजुअल या संस्था जो भी चीज़ें अपनी कोई इंटेलेक्चुअल कोई सेवाएं दे सकते हैं, अपना कोई आइटम देना चाहें दे सकते हैं. ये ऑनलाइन है और उसमें अपना योगदान दे सकते हैं समाज के विकास के लिए. हे मला वाटतं हा एक चांगला हायलाइटेड आहे. विद्यांजली पोर्टलवर या मार्फत आपण शाळा कॉलेजमध्ये आपल्याकडे ज्या वस्तू आहेत
चांगल्या, म्हणजे कुणाला लॅपटॉप द्यायचा असेल, जुना असेल, वह्या असतील, पुस्तकं असतील किंवा काही वस्तू असतील, तर ते त्यांना त्या पोर्टलवरनं आपण त्या शाळेतल्या गरजू मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. तर मला वाटतं हे पोर्टल का ये बताएंगे, एड्रेस होगा ना, वेबसाइट या कुछ नाम वाम? मैडम वो डालने से आ जाएगा, विद्यांजली पोर्टल टाक. तर मला वाटतं याचा प्रचार प्रसार झाला तर कॉमन लोकांपर्यंत निश्चित आपल्या गरजू लोकांना याचा चांगला फायदा होईल. नंतर मी त्याची एक डिटेलिंग पण आपल्यापर्यंत पोहोचवते. ठीक है. ठीक है, मैं उम्मीद करता हूं कि ये नई शिक्षा नीति अपने उच्च मानकों के साथ में रोजगार उन्मुखी और व्यावसायिक प्रशिक्षण के लिए कारगर साबित होगी. धन्यवाद. सर्वांनी परिचय, नंतर मग प्रश्न उत्तर. परिचय तुमच्या प्रश्न हो मॅडम प्रश्न चालू. हां, मी वर्षा ठाकूर घुगे, सध्या जिल्हाधिकारी लातूर. मी अनमोल सागर, सध्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर. नमन बताइए. दैनिक लोकसत्ता. हां, नमन. मी नमन गोयल, असिस्टंट कलेक्टर प्रोबेशनरी लातूर. अशोक चिंचोले, संपादक दैनिक भूकंप लातूर. मी यशवंत पवार, दैनिक लोकपत्र. मी सोनवणे साहेब. माईकवर बोला, माईकवर बोला. मोठ्या आवाजात बोला. मी सोनवणे साहेब, दैनिक मराठा सत्य. माझं नाव संजय राजुळे, साप्ताहिक कालपुरे. सलीम शेख, स्टार महाराष्ट्र. राजकुमार कुडापे, संपादक लातूर फ्रेश. सचिन सोनके, मेरा नाम महेंद्र जोगळे, टीव्ही मराठी. लिंगराज पनाळकर, पब्लिक ॲप. दैनिक मराठा केसरी, नितीन चालक. अरुण सिंग, संजय पिंपळे, दैनिक. दिव्य वाघमारे, पोलीस क्राईम न्यूज, दैनिक आपले लोक. नमस्कार मॅडम, विष्णू आशुकर, फोटो क्राईम न्यूज. मॅडम, आपण मुंबईत असताना औरंगाबाद आणि रघुनाथ जेवढे आणि त्यावेळेस आपण म्हणजे पुढाकार विषय शिरीष कुमार तुकाराम शेरखाने, 80 AB न्यूज, खबरचे हकीकत. राम रोडले, जिल्हा बातमी संपर्क. अजय अशोक मराठवाडा, विकास गाडवे, दैनिक सकाळ. शरद कुमार कैवत, प्राचार्य, केंद्रीय विद्यालय, रेंज हिल स्टेट, पुणे. ठीक आहे, मला वाटतं परिचय झाला. मी बनसोडे रघुनाथ, दैनिक लातूर. Yes. संपादक अच्छा. संदीप भोसले, सामटे. शांती. श्रीकांत वाड, उद्या टीव्ही. दैनिक आनंद. आनंद. शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर. मला प्रेस घ्यायला वगैरे आवडेल, प्रेसशी संपर्क साधायला. आणि मध्यंतरी बराच गॅप असं पडायचा जिल्हाधिकाऱ्यांचं की प्रेसशी बोललं जायचं. मी दर महिन्याला बैठका घेणार, त्याचं प्रेसला भेटणार, तिथून उत्सुक आहे. नाही, आता तर मी नुकताच चार्ज घेतलाय. आता पुढची परिस्थिती जसे जसे आपल्याला इलेक्शन्स येतील, महत्त्वाचे काही घटना असेल, तुम्ही माझ्यापर्यंत कधी पोहोचू शकतात. इंडिव्हिज्युअली पण तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात, मला बोलू शकतात. कधी कधी व्हॉट्सॲप किंवा कॉल मिस पण होऊ शकतात, तर कृपया त्याचे गैरसमज करण्यात येऊ नये, कारण कार्यबाहुल्यात तशा गोष्टी होत असतात. परंतु आपण कधीही माझ्याकडे येऊ शकतात. प्रेस कॉन्फरन्स आपण जसे जसे कार्यबाहुल्य आणि इम्पॉर्टंट विषय असतील त्या निमित्ताने आपण नेहमी संपर्कात राहूया. आणि मला तुमच्याशी कनेक्टेड व्हायला निश्चित मनपूर्वक आवडेल, कारण तुमच्याकडनं जे फीडबॅक्स येतील आणि जेवढं आपलं इंटरॅक्शन चांगलं असेल तेवढं मला वाटतं मला जास्त चांगल्या रीतीने मदत होईल. सो इट इज व्हेरी निवेदन असतो किंवा फोटो वगैरे काढत नाही,
त्यावेळेस आपल्याला काही तशी काय अडचण नाही. नाही, प्रत्येकाची काम करण्याची एक पद्धती असते आणि आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन एनिथिंग. पण मी माझ्या बाबतीत बोलेल, दुसऱ्यांच्या बाबतीत बोलणार नाही. तर माझ्या बाबतीत मी अत्यंत मिक्स होणारी, स्ट्रेट फॉरवर्ड आणि मी अत्यंत मध्यमवर्गीय आणि मराठवाड्याच्या मातीतली आहे. त्यामुळे मी अगदी मिक्स होऊन निवेदन घेण्यासाठी आणि लोकांसाठीच आम्ही बसलेलो आहोत. तोच माझा रोल असेल आणि तेच माझं कर्तव्य आहे. तर त्याच भूमिकेतून मी वावरेन. लातूर एक शिक्षण हब होत आहे, पण आरोग्य आणि शिक्षण हे महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाच्या गरजा आहेत. पण त्याचीच पिळवणूक लातूरमध्ये खूप प्रमाणात होती. विषयाच्या माध्यमातून असेल, कॉलेजच्या माध्यमातून असेल, किंवा माध्यमिक प्रशालेच्या माध्यमातून असेल, किंवा आरोग्याच्या बाबतीत इतर दवाखान्यामध्ये सामान्य माणसाला परवडतच नाही दवाखान्यामध्ये. त्याबद्दल आपण काय? या दोन्ही गोष्टी, जेव्हा एखादी गोष्ट पुढे जात असते, प्रत्येक रथाला दोन बाजू असतात. जेव्हा आपली लातूरची आर्थिक बाजू भरभक्कम होत असते, तेव्हा काही गोष्टी घडतायत या सुद्धा तुम्ही माझ्या नजरेत आणून दिलेल्या आहेत. निश्चितपणे त्या ज्या पिळवणूक होत असतील किंवा चुकीच्या गोष्टी होत असतील, तर ज्या वेळेस निदर्शनास आल्या त्यावर आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू. PSCच्या आणि डॉक्टर्सच्या बाबतीत जे पण असेल, अनमोलनी आता नवीनच चार्ज घेतला CEO सरांनी, ते सुद्धा त्या बाबतीत तुमच्याकडनं आले तर निश्चित आम्ही त्याप्रमाणे, कारण आरोग्य हे महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे, आम्ही त्याच्यावर लक्ष देऊ. लातूर कसं वाटलं मॅडम? हे लातूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रात एकदम छान वाटते आणि लातूरकर नेहमीच सगळ्यांना भरभरून प्रेम देतात आणि सहकार्य करतात. हा नावलौकिक आहे, अत्यंत चांगलं वाटतं. आमच्या मित्रांनी आता सांगितल्याप्रमाणे आम्ही जिल्हाधिकारी लातूरची बदली झाली, लगेच त्यांनी रिटर्न आहे आणि त्या वेळेमध्ये आपली बदली झाली असं आम्हाला ऐकायला येतं. परंतु आपल्या बदलीसाठी लातूरसाठी काही विरोध होतो का राजकीय लोकांमध्ये? बऱ्याचशा काही चर्चा होती याही बाबतीमध्ये. पुन्हा जी बदली झाली पुन्हा लगेच जिल्हाधिकारी सारखीच आहे. आता काही लोकांना आवडतात अधिकारी, काय नाही, त्यांच्या कामावर असते. तुमच्या कामाच्या बाबतीत एक महिला जिल्हाधिकारी आणि विशेष काय म्हणून आपल्याला काही विरोध होतो? मी अगदी नम्रपणे सांगू इच्छिते की पोस्टिंग्स या अधिकाऱ्याच्या आयुष्यातला एक भाग असतो. शासन जिथे नियुक्त करतो तिथे आम्ही जाऊन काम करत असतो. की पोस्टिंग आणि साईड पोस्टिंग असं काहीही नसतं. माझी शासनाने नियुक्ती केली, ज्या दिवशी बदली झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी येऊन मी चार्ज घेतला. याबद्दल मी एवढंच भाष्य करू इच्छिते. आणि मी येण्यापूर्वी मला कुठलाही राजकीय किंवा सामाजिक स्तरावरनं विरोध नव्हता. उलट अनेक भरभरून व्हॉट्सअपवर प्रयोग होते की तुम्ही कधी येणार. त्यामुळे मला लातूरकरांचं प्रेम आधीपासूनच होतं. कुठल्याही एक अंश सुद्धा कुठलाही विरोध मला येण्यापूर्वी कुठेही जाणवला नाही किंवा त्या ट्रान्झिट पिरियडमध्ये सुद्धा जाणवला नाही. धन्यवाद. विषय वेगळं थोडंसं असलं तरी महत्त्वाचं हे आहे, सध्या शेतीमध्ये गोगलगाय आणि पैसा म्हणून एक कीटक आहे, त्यांनी हे पिकाचं नुकसान केलेलं आहे. सोबत हरणांचं प्रमाण या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकऱ्याला सतत भेडसावणारं जे आहे रानडुकराचा प्रश्न आहे. तर हे काही होत नाही. हे वन विभागाने काय करतात या संदर्भात ते काही दक्षता घेतात का? घटना घडल्यानंतर आपण त्यांना मदत देतो. त्यांनी सांगितलं मुद्दा हा गेल्या 10 वर्षापासून अतिशय गंभीर होते दरवर्षी. म्हणजे आत्ताचे वनमंत्री हे विरोधी पक्षात होते तेव्हाही आमचं त्यांच्याशी कम्युनिकेशन झालं होतं, आत्ताही पाठपुरावा होतो. पण शेतकऱ्याला याच्यामध्ये काही मिळत नाही. गंभीर विषय तुमच्या बाजूने या विषयात नक्कीच. कारण काय आहे याच्यामध्ये, गोगलगाईचा तर राज्यव्यापी 2 वर्षापासून चाललाय. त्याच्यामध्ये अनेक आता औषधं वगैरे येतात. आपण तरी ॲग्रिकल्चर बेस्ड मधल्या मशिनरीला पूर्ण कामाला लावू आणि आपल्याला काय करता येईल त्याच्यात बघू. पण हिंस्र जो कायदा आहे सेंटरचा तो खूप स्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळे तो बघून त्याची पायमल्ली होणार नाही, पण आपल्या शेतकऱ्यांचं पण प्रोटेक्शन होईल. असा दुहेरी आपण समन्वय कसा राखता येईल हे बघून आपण हा प्रश्नाकडे बघूया. अमृत वाटिका काय करतो? अमृत वाटिका बेसिकली 75 बेसिकली एक नर्सरी आहे. तिथे आम्ही 75 सॅम्पलिंग्स प्लांट करणार आणि NSS जे काही सॅम्पलिंग्स असणार ते देशी इंडियन ब्रीडची असणार. ते बेसिकली एक मॅनिफेस्टेशन आहे 75 इयर्सच्या आझादी का अमृत महोत्सवच्या आणि सिम्बल आहे जे 75 इयर्सच्या. तेच फक्त आहे, ते बेसिकली नर्सरी सारखे आहे.
ही वाटिकेचा एक सगळ्यात चांगला उद्देश काय आहे की प्रत्येक युथ हा त्या गावचा सरपंचाचा त्या ग्रामपंचायतची माती घेऊन येईल आणि अमृत महोत्सवमध्ये ती माती तो दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आहे, पण त्या मातीचं एक अमृत वाटिका या ठिकाणी लातूरमध्ये होईल आणि त्या ठिकाणी त्याची ती माती आणि सॅपलिंग हे कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांच्या चिरस्मरणात राहावं अशी त्या याची एक संकल्पना आहे. मला वाटतं ती जास्त म्हणजे महत्वाची आहे. गंभीर रोगामध्ये त्यामध्ये त्यांना अनुदान पर्व वाटप केला असं सांगितलं. त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किती कुणाला वाटतं त्याची पशुवाढ ती मी माहिती घेऊन सांगते. तुमचा प्रश्न लंपीच्या याच्यामध्ये मी आज सांगितलं त्यावर शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे. किती झालं? नाही, मी याच्या नैसर्गिक आपत्तीबद्दल बोलले. आता जी पतझड झाली ना अतिवृष्टीमध्ये त्याच्याबद्दल. तरी तुमचा प्रश्न जो आहे लंपीचा तो आपण प्रेस नोट दिलेली आहे. ओके, त्यामध्ये किती लोकांना देऊन टाका पुन्हा एक त्यांना. हे आलेलं आहे ना मॅडम. देऊन टाका. आणि दुसरा प्रश्न मॅडम, जिल्हा परिषदला शैक्षणिक दर्जा बघितला जात नाही, विद्यार्थी हा संस्थेकडे जातो, या संदर्भात काय आपण उपाय राबवणार? आता एक धोरणामध्ये तुम्ही सांगताय जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी संख्या कमी होते, शिक्षक कमी होतात, संस्थेकडे खर्च जास्त वाटतो, फीस फार वाढलेली आहे, या संदर्भात काय उपाय? जिल्हा परिषदच्या शाळेची संख्या वाढवण्यासाठी गुणात्मक या वर्षीच्या याच्यामध्ये मंत्री साहेबांकडनं आणि सचिव सरांकडनंच खरं तर गुणात्मक आम्ही कशा पद्धतीने त्यामध्ये वाढ करू शकतो आणि घरापर्यंत जाऊन जी मुलं कोविड नंतर कामाला लागली आहेत किंवा शाळेत येत नाही, कारण काय झालंय कोविड नंतर मुलांना शाळेची गोडी लागून पुन्हा आणणं हे सगळ्यात मोठे चॅलेंज शिक्षकांपुढे आहे. त्यामुळे या मुलांना आणून उपस्थिती करणं आणि तेही सांगते की खाजगी शाळेत फीस परवडत नाही म्हणून अनेक शाळेतले पाल्य हे आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश होतोय. मागच्या काही वर्षांमध्ये आमची उपस्थिती खूप वाढली आहे, पण ही टिकवणं आमची आता जबाबदारी आहे. तर या दोन्ही प्रश्नांना आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये सकारात्मक आणि जबाबदारीने काम करू. खाजगी क्षेत्रात काय होतं हे आता तो काय आहे तो पॉलिसी मेकिंगचा प्रश्न आहे आणि ते डिपार्टमेंट ठरवतं की किती फीस यायची. फक्त त्या फीसच्या व्यतिरिक्त अन्य त्यांनी घेऊ नये असं एक बंधनकारक संकेत असतात. त्याच्यामध्ये पिळवणूक होत असेल तर तशी स्पेसिफिक तक्रार आली तर आम्ही नक्की कार्यवाही करू. चलो, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. ही ती रिक्त जागा आहेत. आता त्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. रोस्टर आता फायनल करतील. गेल्या आठवड्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद आंदोलन झालं. ऍक्च्युली ते जे बिंदू नामावली आणि बाकीचे विषय काम आता प्रगतीवर आहे, युथ पातळीवर आहे ऍक्च्युली. आणि एव्हरी वीक ते VC पण होतात आणि ते लवकर आम्ही माहिती पण पाठवणार. शिक्षण खात्याकडनं लवकरच भरती होती याच्यावर. मॅडम, आपल्या मागच्या आपण 22 करोडचा घोटाळा झाला होता, त्या संदर्भात मागच्या मुख्यमंत्र्यांनी काही भाष्य केली किंवा कोणती पत्रकार परिषद केली, त्यावर आता आपण नाही, एक माहिती घेतली मी. बघा आता जिथे सगळ्यात राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये अशा घटना होत असतात जे अत्यंत दुर्दैवी आहे. पण मनुष्य म्हटलं की अशा गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. या फक्त चुका झाल्यानंतर त्या चुका पुन्हा रिपीट होणार नाही ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे या चुका पुन्हा होणार नाही म्हणून ताळमेळ घेणे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाची अशी इमेज अजून होणार नाही आणि ती प्रतिमा अजून कशी उज्ज्वल होईल आणि अशा प्रिकॉशन घेण्याच्या जबाबदारीत्मक ज्या कार्यवाही करण्याची ज्या ॲक्शन्स आहेत त्या आम्ही सुरू केलेल्या आहेत. आपल्याही काही गोष्टी अशा कधी निदर्शनास आल्या तर आमच्या निदर्शनास पण होऊन जाईल. हे ऑडिट करणं आमची नेहमीचीच रुटीन परंपरा आहे. कधी कधी कार्यबाहुल्यात या गोष्टी थोड्याशा राहून जातात, गॅप फिलिंग होतात, मॅनपॉवर नसते, जसं यांनी सांगितलं रिक्तता असते, त्यामुळे या गोष्टी राहतात आणि याच्या दुर्दैवी गोष्टी घडतात. पण त्या कशा टाळता येईल जितक्या त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपण लातूर शहरामध्ये राहतो, या शहरामध्ये पार्किंगचा आणि बेकायदा बांधकामाचा प्रश्न आहे. तर कधीतरी म्हणजे कोण कमिशनर वगैरे आहेत त्यांना ते सूचना केली किंवा तुम्ही लक्षात आणून दिलं त्यांना तर ते सुद्धा मी मीटिंग घेते याच्या बाबतीत. एक मागच्या वेळेला काय आहे की दर महिन्याला एका विभागाला तुम्ही तुमच्या प्रेसला बोलवत जा. उदाहरणार्थ महापालिका आयुक्त, ओके, बांधकाम विभागाने, कृषीवाले सोबत एक
तर त्या डिपार्टमेंटचे सगळे प्रश्न वगैरे इथे आपण दॅट इज अ गुड सजेशन. आपण करूया तसं. बरेचसे अधिकारी प्रेसला भेटायला उत्सुक नसतात, जाईपर्यंत आमची ओळखही होत नाही त्याची, वन वे होतं न्यूज काही अशी. नाही ठीक आहे, आपण थोडंसं सक्रिय त्यांना सगळ्यांना ऍटलिस्ट त्यांच्या बातम्या DIO कडनं चांगल्या केलेल्या किंवा तुम्ही ज्या तक्रारी जनसामान्यांच्या त्यांच्यापर्यंत जातात त्यांनी काय कार्यवाही केली. कसं असतं आपल्याकडे बऱ्याचदा माझ्या लक्षात येतं काम करतात पण त्या केलेल्या कार्यवाही कळवत पण नाही. त्यामुळे असं वाटतं की कार्यवाही होत नाही किंवा डॉक्युमेंटेशन किंवा करत नसतील तर का करत नाही त्याचं कारणही आपल्यापर्यंत येत नाही. ते कुठेतरी जो कम्युनिकेशन गॅप आहे तो मिटवण्याचा प्रयत्न करूया आपण. पीक कर्जाचा जो विषय आहे सातत्यानं राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज कमी प्रमाणात वाढवतात. टार्गेटच्या म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत खूप कमी वाढवतात. आता आपल्या लातूर जिल्ह्यात कसं आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँक उद्दिष्टाच्या पुढे जाऊन वाटप करते. त्याच्यामुळे काय होतं आपल्या जिल्ह्याचं उद्दिष्ट आहे ना मॅच होऊन जातं आणि याच्यामध्ये ते राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्या उद्दिष्टाच्या तुलनेत कमी वाटप करतात ते लपून जातात. यावर आपण यावर्षी काही राष्ट्रीयकृत बँकांना उद्दिष्टाच्या पुढे जाऊन काम करायचं राहणार आहात. त्याची लवकरच बँकर्स मीटिंग लावली आहे मी. त्यांचे काय प्रश्न आहेत किंवा पीक विम्याचे काय प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी घेऊन तुम्ही मुद्दा मांडलाय तो बरोबर आहे. तर त्या दृष्टीने आपण पुढचे प्रयत्न करतो. धन्यवाद. सर्वांचे आभार. राहूया संपर्कात.